नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घर बांधताना मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलचा अंदाज कसा काढायचा या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, कितीही स्क्वेअर फूटचं काम असू द्या, 500 स्क्वेअर फूटचं काम असेल, 1000 स्क्वेअर फूटचं असेल, 1500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल, त्या कन्स्ट्रक्शनसाठी स्टील किती लागणार आहे, सिमेंट किती लागणार आहे, वाळू किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता। असं थंब रूल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे। तुमच्याकडे जर प्लॅन नसेल घराचा तरी सुद्धा तुम्ही मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकता। फक्त टोटल किती स्क्वेअर फूटचा एरिया असेल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जेवढाही स्क्वेअर फूटचा एरिया असेल त्या स्क्वेअर फूटच्या एरियानुसार तुम्ही मटेरियल किती लागणार आहे डायरेक्टली अंदाज काढू शकता, अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, स्टील किती लागतं पर स्क्वेअर फूटसाठी? 3.5 किलो ते 4.5 किलो पर स्क्वेअर फूटसाठी स्टील लागतं। म्हणजे जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल स्क्वेअर फूटचा त्याप्रमाणे थंब रूल काम करत असतं। उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार 3.5 बरोबर करा। उत्तर किती येणार आहे? 3500 किलो लागणार आहे 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनसाठी। किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता, 1000चा गुणाकार 4.5 बरोबर करू शकता, तर उत्तर किती येणार आहे? 4500 किलो येणार आहे। म्हणजे 1000 स्क्वेअर फूटसाठी 4500 किलो स्टील लागू शकतं। म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल 1000 स्क्वेअर फूटसाठी 3500 किलो ते 4500 किलोच्या आसपास स्टील लागते। समजले मित्रांनो? जेवढाही तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याचा गुणाकार तुम्ही 3.5 बरोबर किंवा 4.5 बरोबर करू शकता, तुम्हाला स्टीलचा एक लमसम अंदाज मिळू शकतो। त्यानंतर सिमेंट किती लागणार टोटल कन्स्ट्रक्शनसाठी? पर स्क्वेअर फूटसाठी किती लागतं सिमेंट? 0.4 बॅग लागतं पर स्क्वेअर फूटसाठी। उदाहरणासाठी पुन्हा एकदा, समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार 0.4 बरोबर करा। उत्तर किती येणार आहे? 400 येणार आहे। म्हणजे 400 बॅग सिमेंट लागणार आहे टोटल कन्स्ट्रक्शनसाठी। त्यानंतर वाळू किती लागणार आहे? वाळू 2.2 घनफूट पर स्क्वेअर फूटसाठी लागतं। उदाहरणासाठी पुन्हा एकदा, 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार 2.2 बरोबर करा। उत्तर किती येणार आहे? 2200 घनफूट येणार आहे। 100 घनफूट म्हणजे 1 ब्रास असतं। म्हणजे 1000 स्क्वेअर फूट टोटल कन्स्ट्रक्शनसाठी 22 ब्रास वाळू लागणार आहे। समजलं मित्रांनो? जेवढा तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल त्याचा गुणाकार 2.2 बरोबर करा। जेवढे उत्तर येणार आहे तेवढं तुम्हाला ब्रास वाळू लागणार आहे। त्यानंतर खडी किती लागणार आहे टोटल कन्स्ट्रक्शनसाठी? 1.30 घनफूट पर स्क्वेअर फूटसाठी लागतं तुमच्या स्लॅबच्या एरियाप्रमाणे। उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार 1.30 बरोबर करा। उत्तर किती येणार आहे? 1300 घनफूट येणार आहे। 100 घनफूट म्हणजे 1 ब्रास, म्हणजे 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनसाठी 13 ब्रास खडी लागणार आहे। मित्रांनो, समजले? अशा प्रकारे थंब रूलचा वापर करून तुम्ही कन्स्ट्रक्शनसाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे याचा अंदाज काढू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।